सेंड ऑफ या फेमस वडापाव आहे. पैकी तुम्हाला एक मांडवाची आता टूर देते, गाडी वगैरे लावून आले. वा काय टायमिंग आहे, लाईट पण आत्ताच चालू केले, 6:30 वाजताच. मांडवाचं टूर, मंडप डेकोरेशन काय भारी केलंय ते का, अशी फुला वगैरे मस्त पैकी, ही झाडा. दे का कसली भारी आहे ढोलाची. थांबा बघू दे कसली भारी बनवून घेतलंय. हे काय स्क्रू बी नाही आला, कुठून बनवून घेतली आईला, खोलतं पण काय. हे काय आतमध्ये सणाची पाती ठेवलंय. ॲक्च्युली कॉल जय भीम वाल्यांचा आहे, तर मला माहितीच नाही होता. आता वाजवलं जय भीम गीता वाजवली ना तेव्हा मला समजला. थोडंसं बाजू केलं आहे आम्ही आणि ठोकल्यावर आता जेव्हा हलादलावं सुरुवात होते का जेवायला मस्तपैकी मटण, जिरा राईस आणि पुरी. का आता तर 3 लाईनीत, ही बोरिवली दापोली, ही ठाणे दापोली, तिला अजून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. व्हिडिओ सकाळची देखत असल्यावर तरी पण आमच्या इकडं संध्याकाळचं आता 5 वाजल्यात. 5 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर आम्ही निघाल्या माणगावला जावं. माणगाव तालुक्यांचं कोणचं गाव आहे तो आता तर गेल्यावरच दाखवेल तुम्हाला. तर निघाल्या हल्दीच्या कार्यक्रमालाच, पाठच्या व्हिडिओत देखील शिव आम्ही जाऊन आलो. जास्त काय आमचं शो नाही दाखवलं, आज जरा दाखवेन. आज त्याच टायमिंगला नेमकं व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आज मस्त दिवसभर आराम केलं, तर अशी धावपळ झाली, व्हिडिओ नाही केलो. आता संध्याकाळचं करणार आहे. तर 5 वाजता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि इथे कालवावाले नेहमीप्रमाणे आपल्या संध्याकाळचे असतात ते. आणि हे टायमिंग पण दे का 5. मस्त आमच्या गावचं नजारो. वाशी हवेली, कोलीवाडा, जिल्हा रायगड, तालुका तला आणि सूर्यदेव. आजची मस्तपैकी संध्याकाळ. जाताना खरवली पेनगावच्या जवळ उतरल्यावर माणगाव तालुक्यात आल्यावर आणि हिरवीगार शेती, संपूर्ण वाल आहे. काही ठिकाणी कलिंगड वगैरे लावलेला आहे. या देखील बोरीचा पाणी, बोरिंगचं पाणी चालू आहे शेतीसाठी. तर मस्त हिरवगार नजारा देखा भेटला आपल्याला 6:15 दरम्यान. आणि माझ्यासोबत सागर आहे. आम्ही दोघंच आल्या,
काही कारणामुळं कौशल नाही येऊ शकलो आज. तो दोघंच चालले. या फेमस वडापावाला आहे. आपले आपले ओनर संतोष वालेकर स्वतः काम करत असताना. आणि मांडव आहे आजचं माणगावमधून आले फाट्यात ना आतमध्ये. मस्तपैकी पोचले आहो आम्ही 6:30 वाजता. आम्हाला 5:30ला बोलावलेला, 6:30ला पोचल्या म्हणजे एकदम परफेक्ट 1 तास उशिरा. आणि ह्याचं मस्तपैकी पाणी आमच्यासाठी वाहतात. आपण येईल पैकी तुम्हाला एक मांडवाची आता टूर देते. गाडी वगैरे लावून आले. वा काय टायमिंग आहे. लाईट पण आत्ताच चालू केलं, 6:30 वाजताच. मांडवाचं टूर. मंडप डेकोरेशन काय भारी केलं आहे ते का. अशी फुला वगैरे मस्तपैकी. ही झाडा ओरिजिनल झाडात. हे खालू भाज्या आहे. आपल्या तलांचंच आहे खालू भाज्या. तल्यातले ना, तल्यातला खालू भाज्या आहे आपला. मस्त. हे सनईवाले. ते सनईवाले कुठल्या गावातले? तल्यातलेच आहे. मी वाशीच आहे. मस्त पैकी मांडव भरपूर मोठा आहे. तर आमचा साहित्य मांडलंय आणि आमचं बँचीचं ग्रुप. मी एक कलर घेतल्यात ते खालू भाज्या. आता खुर्ची मांडल्यात. थांबा आलो. हे देखा ओरिजिनल झाड आहे. अशी मंदा मस्तपैकी. हे आता आंबाच आहे मंदात झाड. तिकडे भाकरे पुसतात ते का. भाकऱ्यांची तयारी चालू आहे म्हणजे जेवणाची एकंदरीत. आणि इकडं पुढं मस्त स्टेज बनवलंय कपलसाठी, सॉरी नवऱ्यासाठी. हे का अस्मिताची हळद. भारी ना. आणि या घर आहे वाटतं लगीन घर. अजून पुढं जाऊन येऊया. हे का बस इथपर्यंतच द एंड. आणि बॅक साईड. अरे वा इकडे पण पोपट आहे. पोपट डेका किती मस्त आहे. घाबरलो म्हणा वाटतं. मस्त ना. आता तुम्हाला लग्न घराचा आतमनचा भाग दाखवते. म्हणजे रूम हॉल देखा किती मस्त आहे. झाडच मारत आहेत. तर लगीन घर काय अजून कन्फर्म सांगताना नाही. आता पण मस्त आहे घर एक. आता आजची बाई वैशिष्ट्य. इकडे पण नाश्ता चालू आहे. मी आमचा आजचा सगळं सेटअप लावायचं आहे. तो लावल्यावर देखील तुम्ही साठी देखा किती मस्त पैकी. आता येत साबण नाही ठेवल्यात, चालून आलात. येत पाणी आहे वाटतं. बेसिन आणि हे पाण्याचंच जार आहेत.
पाती दे का कसली भारी आहे ढोलाची. थांबा बघू दे कसली भारी बनवून घेतलंय. हे काय स्क्रू बी नाही आला. कुठून बनवून घेतली हो? आईला खोलतं पण काय. हे काय आतमध्ये सणाची पाती ठेवलंय. तंबाखूची डबी आहे. इकडे तंबाखूची डबी पण आहे काय? ही पण खोल. काय जादू आहे बघा. तंबाखूची डबी. पैसे लावायचे त्याच्यात. हा लावायचे खाली लावायचे डॉलर तंबाखू टाकायचं. हा जबरदस्त. सगळं घरात बनवतो मी. कुठून लांब नाही कुठं. कुठून बनवून कुठून घेतली हो काय? अजून आहे मस्त मस्त भारी. तुमचा जरा लोगो बघू द्या मला. तालुकाच्या पथक त्याला तालुका ग्रुप. मस्त मस्त. सनेवाला आणि ढोलवाला यांच्यावर मेन गेम आहे. तर यो रूट वाजवणार आहे मी आता. सेटअप दे का. जय भीम वाल्यांचं आहे तर मला माहितीच नाही होता. आता वाजवलं जय भीम गीता वाजवली ना तेव्हा मला समजतात. थोडंसं बाजू केलं आहे मी आणि खोकल्यावर आता जेव्हा हलादला सुरुवात करतील ना नवऱ्याला तेव्हा वाजवतो आणि डायरेक्ट नाईट गाजवायचे त्याचं सगळं आहे. आणि कोली गीतचं किंग आज जय भीम वाजवता पण ऐशी जास्त नाही आज वाजवायचे.
आणि मस्त एक नंबर गाणी वाजवतात. सुजित नावाचा महिला piano मंडळ player. खानदान. आताच वाजून जायला आणि इकडे जेवायला बसले तो तिथे का जेवताना थोडासा वाजवला आणि आता आम्ही पण जेवून घेणार आहोत. जेवणासाठी थोडं आणि जेवून जायला परत सुरुवात करायची आहे. मग बहुतेक नाचावला सुरुवात आहे. पुरा सगळी मांडवाच्या बाहेर गेली इकडे कोणीच नाही. मी पट्टे लावून घेते काटे तुटा चालते काटे पण कमी दिले आता. बाकी कैसा वाजला तर नक्की सांगा. हिंदी गीता कोली गीता वाजवल्यात नंतर हिंदी गीता पण वाजते. जाऊया सध्या प्रॅक्टिस चालू आहे. सगळी बाहेर येऊन प्रॅक्टिस पैकी आता जेवायला घेतो. लाईनीत ते का कशाला लावलं. मस्तपैकी मटण जिरा राईस आणि पुरी कांदो आणि लिंबू आहे. सागर आणि मी जोडीला बसला. बाकीची पब्लिक तिकडे बसली का तरी. खालो भाज्याचं काम संपला. खालो भाज्यात चाललं घरात जेवण खाऊन मस्तपैकी. तरी नंतरला येणारी गँग आहे आमची. मस्त एकदम आरामात मजबूत जेवण आहे यांना बोलते. व्हेज आहे. हे दोन आहेत ना भांडे लाचचे. घराने व्हेज घेतला. तिखट नाही खात काय. हे पण व्हेज घेत आहेत.
हे. मटन कपात आईले, मटन कपात आईले. सगळी मस्त दाबून जेवलीत. ते देखा पब्लिक जरा आता कमी झाले. चला नवरी मुलीची आई सांगावं लागले आता वाजवायला सुरुवात करा.
आमचं हल्दीचं शो 1:30 वाजता संपलो. माणगावसारख्या शहरात आम्हाला वाटलेलं की 12 वाजता संपल, पण 1:30 वाजेपर्यंत झालं. प्रत्येकाला चिवडा पण दिले खावायला. मस्त हाती यजमानी. गाडीत सामान भरता भरता 2 वाजल्यात आणि सगळं सामान जवरा सामान आता देखलो ना सेटअप तवरा सामान एका नॅनो गाड्यात. नॅनो गाडी आमच्या ओनरची संतोष वालेकर. सगळी पोरं आता निघाली. तर आता आहे ना रात्रीचं बहुतेक 2:30 वाजायला आल्यात आणि आम्ही फायनली थंडीची व्यवस्था करून निघाल्या. जाताना थोडासा तुम्हाला बस स्टॉपवरचा माहोल दाखवत आहे. रात्री 2:30चा माणगाव शहरांचा बस स्टॉपवरचा थोडासा माहोल दाखवत आहे आणि मग घराला. हे रात्री 2:30 नंतर पण माणगाव डेपोत गर्दी. ते का माणसं चालू 24 तास. ही ठाणे दापोली बस लागलंय. तिकडे एक गुहागर गेली आणि असे बस बरेचसे चालल्यात. काही काही येतात पण. शिवशाही आहे ते का येतात जातात 24 तास कंटिन्यू डेपो चालू आहे. आता तर 3 लाईन आहेत. ही बोरिवली दापोली, ही ठाणे दापोली, त्याला अजून बोर्ड हा आहे दिसत नाही नाव. रवी आहे ना सकाळचं 3:45 वाजता घरा पोचले फायनली. तर आता या व्हिडिओत आवराच. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. गौरव का केले का सकाळ सुद्धा कधी गेलेलीस? कधी चालल्या? कालवा ना औऱ्यापारची. हा 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 इकावला. शकुंतला ही आपली शकुंतला. कधीतरी माझ्याकडे बघा, घरी तर